न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हमध्ये मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सध्या मी आहे नाशिकमध्ये आणि नाशिकला कलेक्टर ऑफिसमध्ये छावा क्रांतीवीर संघटनेच्या मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे. काय सांगाल, आज तुम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलंय? आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं असताना आता 3 दिवसापासून आपण बघतोय की पाऊस पुन्हा एकदा आला. म्हणजे हातासून तोंडाशी आलेला भात असेल, द्राक्ष बाग असतील, टमाटा असतील, सर्वच फळांची प्रचंड शेती बागाच्या सगळ्याच पिकांची नासाडी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हातात आज काहीच उरलेलं नाही. म्हणून राज्य सरकारने आता कुठले पंचनामे, कुठल्या चौकशा न करता सरसगट कर्जमाफी करावी. बँकांची सक्तीची कर्ज वसुली त्या ठिकाणी थांबवावी. कारण बँका शेतकऱ्याच्या हातात काही नसताना सुद्धा त्यांच्या घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही सोडत नाही. म्हणून वर्षभर कुठल्याही बँकेने कर्ज वसुली करू नये. शेतकऱ्यांना तात्काळ डबल पॅकेज या ठिकाणी जाहीर करावं, अशी मागणीचं पत्र जिल्हाधिकारीद्वारे मार्फत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि महसूल मंत्र्यांना आज केलेलं आहे. नक्कीच. तरी नेमक्या काय काय मागण्या मांडलेल्या आहेत? आम्ही त्याच्यात म्हटलं, हेक्टरी शेतकऱ्याला 50 ते 70 हजार रुपये शासनाने मदत जाहीर करावी. सरसगटच तसं तर नुकसान भरपाई दिली पाहिजे. परंतु ठीक आहे, राज्याची परिस्थिती सगळे शेतकरी पण जाणतात. शेतकऱ्याला आर्थिक उभारणी देण्यासाठी बँकांचे जे काही कर्ज आहेत त्याची सरसगट कर्जमाफी करावी, वीज बिलाची माफी करावी, ते ज्याच्या जे जनावर दगावली आहेत, शेती पंपाचे जे नुकसान झालेले आहे, त्या सगळ्यांची भरपाई शासनाच्या वतीनं मोफत करून द्यावी त्या ठिकाणी. कारण शेतकऱ्याकडे काहीच नाही, येणाऱ्या मालातून त्याला जे काही पैसे मिळणार होते ते गेलेले आहे. दिवाळी त्याची अंधारात गेलेली आहे. राज्य सरकारने सांगितलं होतं की बाबा आम्ही त्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आत पैसे पाठवू, पण या शासनाच्या यंत्रणा चुकीच्या आहे. ते सर्वे करत बसताय, ते चौकशी करत बसताय. अरे शेतकऱ्याची काय चौकशी करायची? त्याचं सगळं उघड असतं, शेती त्याची उघड असते. त्याची चौकशी करण्यापेक्षा त्याला सरळ मोठ्या मनानं त्याला मदत करा. तो जगाचा जगविता आहे, तुम्हाला आम्हाला पोचणारा आहे. म्हणून त्याला तात्काळ मदत केली पाहिजे. या मागण्या आम्ही या ठिकाणी. एक्झॅक्टली. म्हणजे आपण जर का पाहिलं तर सगळे मंत्री हे बांधावर जाऊन पाहणी करून आलेत, परंतु कुठलीही मदत ही जाहीर केली नाही. फक्त म्हणतायत की करू मदत. मंत्री म्हणजे त्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा गिरीश महाजन असतील किंवा उपमुख्यमंत्री एवढेच गेले. कृषी मंत्री अजून मतदारसंघाच्या बाहेर निघाले नाही. त्या कृषी मंत्र्यांना हेच कळत नाहीये की ते त्या मतदारसंघाचे कृषी मंत्री आहे का त्या तालुक्याचे कृषी मंत्री आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एवढं शेतकऱ्यांचा अतोनात हाल झाले असताना कृषी मंत्री कोणाच्या बांधावर दिसले नाही. कुठेही ते कृषी मंत्री जे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात की मला शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, मी स्वतः शेती करतो. मग असा माणूस जर कृषी मंत्री असेल त्या ठिकाणी, मग माणिकराव कोकाटे किती पटीनं चांगले होते. ते किमान शेतकऱ्यांच्या बांधावर तरी जात होते, शेतकऱ्यांना मदत तरी करत होते किंवा धीर तरी देत होते. हे कृषी मंत्री तर त्याच्यापेक्षा डेंजर निघाले. म्हणजे शहरात सव्वा शहर अशी गंमत झाली. आम्ही आगीतून उठलो फुपाट्यात पडलो असं वाटायला लागलं की ज्या माणिकराव कोकाट्यांमुळे किंवा ते शेतकऱ्यांच्या भावना तरी जाणून घेत होते. परंतु हे तर कुठं दिसायलाच तयार नाही. म्हणजे कोणत्या बिळात लपून बसले कृषी मंत्री. आज एवढा अवकाळीनं शेतकऱ्याचे हाल झालेले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे तरी कृषी मंत्री बाहेर येत नाही. आज नागपूरला एवढा मोठा बच्चू कडूंचा मोर्चा त्या ठिकाणी निघालेला आहे. कृषी मंत्री कुठे आहे? त्यांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांना या आसमानी संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी मंत्र्याची असताना कृषी मंत्री कुठेही दिसत नाही. फक्त बोलघेवड्यापणा करायचा, दिखाऊपणा करायचा, हे चालणार नाही. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जर येत्या 8 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याचा दौरा केला नाही तर आम्ही संघटनेच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करून त्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊ. थँक्यू.